स्नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी 12व्या वर्गात आहेत, मग ते 12व्या वर्गामध्ये सायन्स असेल, आर्ट असेल किंवा कॉमर्स फॅकल्टी असेल, सोबतच जे विद्यार्थी पदवीला शेवटच्या वर्षाला आहे, या सर्व विद्यार्थ्यांकरिता LLB च्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सामायिक जी परीक्षा आहे किंवा CET सेल आहे, यांनी आपल्या परीक्षेचे जे डेट आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत. म्हणजे परीक्षा कधी घेतल्या जाणार आहेत त्या डेट्स जाहीर केलेल्या आहेत, म्हणजे वेळापत्रक जाहीर केलं आहे. सोबतच एक्झाम फॉर्म सुद्धा भरणं, म्हणजे जे काही CETचं आहे वेळापत्रक, त्यानुसार फॉर्म भरणे सुद्धा सुरू झालेले आहे. आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की 12वी नंतर 5 इयर ला, म्हणजे 12वी पास नंतर तुम्हाला 5 वर्षाचं LLB करता येतं आणि पदवी नंतर 3 वर्षाचं LLB करता येतं. यामध्ये आवर्जून यासाठी व्हिडिओ बनवतो आहे की ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत की ग्रामीण भागातील ज्या मुली आहेत, यांचं या लॉ कडे वळण्याचं, हे हायर एज्युकेशन जरी असलं, उच्च शिक्षण जरी असलं, तरी या फील्डकडे वळण्याचं जे प्रमाण आहे हे अत्यंत कमी आहे. म्हणजे अत्यंत कमी म्हणजे अत्यल्प आहे. 1 ते 2%. तुम्ही पूर्ण ग्रामीण भाग जर तुम्ही फिरलात तर तुम्हाला एकही असे गाव दिसणार नाही की ज्या गावातून 2 ते 3 वकील झालेले आहेत. एखादीच गाव तुम्हाला मिळेल की ज्यात वकील झालेले आहेत. नाही तर याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही, मुलींमध्ये तर नाही. नंतर आदिवासी समुदायाच्या बाबतीत सांगतो म्हटलं तर आदिवासी मुली सुद्धा या LLB कडे वळत नाही. आदिवासीच्या मुली काय करतात तर BSW, MSW, BA यामध्येच ते गुरफडतात आणि केलं तर आता सध्या नर्सिंग करतात. या व्यतिरिक्त त्या धजत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदिवासी वसतिगृह आहे आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये समाज कल्याणचे वसतिगृह आहेत आणि आता मात्र OBCचे वसतिगृह आहेत. ज्या ज्या ठिकाणी मुलींना किंवा ज्या ठिकाणी मुलांना भेट द्यायला जातो, त्या ठिकाणी जेव्हा मी LLB बद्दलच विचारतो तर विद्यार्थी त्याबद्दल जाणीव जागृती नाही, अज्ञानता आहे. विद्यार्थ्यांना सर्वात मोठं जर कमी त्यामध्ये येण्याचं प्रमाण जर असेल तर त्याच्या मागचं कारण आहे इंग्रजी. कारण इंग्रजी शिवाय ते त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि या इंग्रजीमुळेच आपले विद्यार्थी LLB कडे सुद्धा वळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अज्ञानता, म्हणजे अजागरूकता. या LLB बद्दल विद्यार्थ्यांना माहीत नसते. त्यांचे शिक्षक सुद्धा, जे प्रायमरी टीचर असतील ते सुद्धा LLB करा म्हणून सांगत नाही. नंतर त्यांचे हायर एज्युकेशन जे हायस्कूल टीचर असतील ते सुद्धा LLB करू म्हणून सांगत नाही. आणि जे 11वी 12वी वाले असतील, सायन्स वाले असेल, आर्ट वाले असेल किंवा कॉमर्स वाले असेल, ते सुद्धा विद्यार्थ्यांना LLB करा म्हणून सांगत नाही. यामुळे त्या प्रमाणात प्रसिद्धी सुद्धा नाही आणि त्या प्रमाणात त्या शिक्षकांना सुद्धा माहिती नाही. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी LLB कडे वळण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. तर त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, ज्या मुली असतील किंवा जे विद्यार्थी असतील, या सर्वांना सांगू इच्छितो की LLB ची जी CET आहे त्याची डेट, ऑनलाईन एक्झाम जी होणार आहे CET ची एक्झाम, कारण LLB जर तुम्हाला करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आत्ताच एक्झाम फॉर्म भरावा लागते तुम्हाला. 12वी बेस जर करायचं असेल तर ते सुद्धा फॉर्म सुटलेले आहेत, म्हणजे CETचा फॉर्म भरायचा आहे. नंतर पदवीनंतर 3 वर्षाचं जर करायचं असेल ते सुद्धा फॉर्म भरणे सुरू झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. मग तुम्हाला या LLB करता जी फीज आहे, SC ST OBC सर्वांना प्रोफेशनल एज्युकेशनला कोणतीही फीज लागत नाही. आपल्याला आपल्या डिपार्टमेंट माध्यमातून फीज पे केली जातं. म्हणजे SC असेल तर ते समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून, OBC असेल तर इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून आणि ST असेल तर आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ही फीज पे केली जाते. म्हणजे LLB करण्यासाठी खूप सारा पैसा लागतो असंही नाही. मग राहण्याची व्यवस्था कुठे, तर मग राहण्यासाठी जर तुम्हाला ही जी कॉलेजेस असतात ही जिल्ह्याच्या ठिकाणी असतात, विभागाच्या लेवलला असतात. ही कॉलेज, मग राहण्याची व्यवस्था कशी, तर राहण्याची व्यवस्था लक्षात घ्यायच्या विद्यार्थी, आपण आमच्याशी जुडले आहात, आपण या युट्यूबशी जुडले आहेत आणि या चॅनलशी जुडले आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे की तुमच्या राहण्या खाण्याची व्यवस्था ही जबाबदारी आमची असेल, प्रवेशाची सुद्धा जबाबदारी आपली असेल. विद्यार्थी मित्रांनो, राहण्याची प्रश्न या ठिकाणी मिटणार आहे. तो म्हणजे असा की समाज कल्याणची वसतिगृह SC विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी उपलब्ध आहेत. नंतर ST विद्यार्थ्यांसाठी आदिवासी वसतिगृह आहेत आणि OBC NT VJNT विद्यार्थ्यांकरता OBC वसतिगृह आहेत. म्हणजे राहण्याचाही प्रश्न मिटलेला आहे. मग या ठिकाणी गुणवत्तेच्या आधारावर जर तुम्हाला विद्यार्थ्यांना जर प्रवेश मिळाला नाही तर मग तुम्ही काय करणार, तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो रूम करून राहण्याची जी व्यवस्था करणार आहात, त्या रूम करून राहण्याचे जे पैसे आहेत ते सुद्धा शासन देतं. मग OBC NT VJNT विद्यार्थ्यांना काय, तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना या माध्यमातून विद्यार्थ्यांना 60,000 रुपये वर्षाचे दिले जाते. म्हणजे तुमचा 10 महिन्याचा जो खर्च आहे या पैशावरून निघणार आहे. मग ST विद्यार्थ्यांचं काय, तर ST विद्यार्थ्यांसाठी जर हॉस्टेलला नंबर लागला नाही तर या सर्व विद्यार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल नावाची योजना, ज्यातून 60,000 रुपये वर्षाला विद्यार्थ्यांना मिळेल, ज्यातून तुम्ही आपला खर्च करू शकता. मग SC विद्यार्थ्यांसाठी काय,
तर एससी विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार नावाची योजना आहे, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 60,000 रुपये मिळले जाते. म्हणजे असे जर तुम्हाला वसतिगृहात लागला नाही नंबर तर 60,000 रुपयाच्या माध्यमातून तुमचा तो खर्च निघून जातो. म्हणजे शिक्षणासाठी यात एकही रुपया लागत नाही. प्रोफेशनल एज्युकेशन घ्यायचं असेल तर मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. फक्त तुमची इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. म्हणून मुलींना आवर्जून सांगू इच्छितो ग्रामीण भागातील की BSW, BA आणि MA याच्या व्यतिरिक्त हायर एज्युकेशन जर तुम्ही केलात, BA जे LLB तुम्ही जर केलात तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं एक समाजामध्ये मान सन्मान वाढेल. दुसरी गोष्ट तुम्हाला स्वतःचा जॉब तुम्ही त्या ठिकाणी वकिलकी सुरू करू शकता. मग ते जिल्ह्याच्या लेवलला कराल किंवा हायकोर्टात लेवलला कराल किंवा मग तालुक्याच्या ठिकाणी कराल. आणि यात कोणताही विद्यार्थी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वकिलकी जर केलात तर कुठेही उपाशी मरत नाही. म्हणजे तुम्हाला MA करून एखाद्या कुठेतरी वावरात जाण्याची वेळ येत असेल पण LLB करून ती वेळ येत नाही. कारण हे प्रोफेशनल एज्युकेशनर आहे. तुम्ही स्वतःची दुकानदारी त्या ठिकाणी धंदा म्हणून व्यवसाय म्हणून तुम्ही उभारू शकता. विद्यार्थी मित्रांनो याकरिता पुन्हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो जे 12वीत आहेत, जे पदवीला आहेत त्यांनी आवर्जून CETचा फॉर्म भरा. अधिक मदत जर लागली असेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग याचा चॅनलची लिंक टाकलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि टेलिग्राम ग्रुप आहे आणि सोबत मोबाईल नंबर पण आहे. यावर तुम्ही संपर्क साधून इतर जी काही माहिती असेल ती माहिती विचारू शकता. संपूर्ण महाराष्ट्रातील मुलींना आणि मुलांना आव्हान आहे की LLB कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला आणि LLB मात्र यावर्षी जर तुमची इच्छा असेल तर करा. इतर मदतीसाठी आम्ही तत्पर आहोत. विद्यार्थी मित्रांनो हे व्हिडिओ आणि ही जी माहिती आहे हे आपल्याला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करिता विद्यार्थी मित्रांनो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.